जय कांदेज भाऊ. आता आजपर्यंत आपला 9 लेक्चर बेसिक बॅचेसना अपलोड घ्यात. आता 10वं लेक्चर. आता मी असा विचार करा की 9 लेक्चर तुम्हाला मॅथना घ्यात तर त्यांना बरोबरीच बुद्धिमत्ताला तेवढं स्थान आहे. त्यामुळे आता आपण इथून पुढे 2 लेक्चर आपला बुद्धिमत्ताना अपलोड होतील. सर्वात आवडता टॉपिक सेंट्रल भरती असो स्टेट भरती असो, सर्वात आवडता टॉपिक जो आहे पैकी मार्क देणारा तो आहे कॅलेंडर. कॅलेंडरने आपण बेसिक पासून माहिती तुम्हाला सांगते का काय. आज कॅलेंडर शिका. पहिले तुम्हाला ज्या महिना राहत असता त्या महिना तुम्हाला पाठ असणं माहिती नाही. आता महिना कितला तुम्हाला आला 12 महिना म्हणजे 1 वर्ष. आता त्यात का त्यापैकी मी आज काही वर्ष 30 दिवस नाहीत, काही वर्ष 31 दिवस ना, काही वर्ष 28 दिवस ना, सॉरी काही महिना 28 ना, काही महिना 30 ना, काही महिना 31 ना, काही महिना 29. आपण तो कोणता 4 वर्षानंतर. आता काही बेसिक गोष्ट तुम्ही फक्त देखील ज्याने बेसिक नॉलेज नसेल कॅलेंडर बाबतीत ते नाही लेक्चर कंपल्सरी. ठीक आहे. आता हा जानेवारी, हा फेब्रुवारी, हा जानेवारी, फेब्रुवारी, हा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. याचा तुम्हाला 12 महिना. आता जानेवारी 31 ना, फेब्रुवारी 28 प्लस 29, ठीक. मार्च तुम्हाला 31, एप्रिल तुम्हाला 30 ना, सॉरी 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि 31 डिसेंबर 31. या तुम्हाला महिन्याचा दिवस तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला या महिन्याचा दिवस तर काहीतरी ट्रिक्स आहे. तर समजा तुम्हाला महिना लिखित राहणार. ठीक आहे. आता काय राहते का आता सर्वात तुमले 30, 31, 31 ठीक आहे. आता 28 कधी 29 ना विषय काय राहत. जर साधारण वर्ष असणं तर साधारण वर्षामध्ये दिवस आता 365. जे लीप वर्ष राहते लीप वर्ष राहतात 366. तर 366वा दिवस कोणता राहत की जो फेब्रुवारी महिना आहे 29. ठीक. तो 29 महिना असल्या कारण तो लीप वर्ष म्हटला. आता 30 देखा दिन कशी कंटाळले सूत्र आहे ज्यादा दिवस. कोणता ज्यादा दिवस. ज्यादा दिवसला काय 1 दिवस, भागीला 7 का कारण 7 दिवस आठवडा म्हणून भागीला 7 दिला. आता जो महिना 31 नाही ठीक त्याच्यात आपण 7 ने भागू. 7 चौक 28 बाकी उरले 3. ठीक. 31 महिना बाकी किती वर्ष 3. आता जर 28 महिना राहिला 7 चौक 28 बाकी उरले 0. 28 राहिला बाकी राहील 0. 29 बाकी राहिली 1. आज जडे 31 आहे जडे 3 जडे 30 आहे 7 चौक 28 ते का बाकी 2. जडे 30 महिना बाकी 2, 31 महिना बाकी 3, 30 महिना 2, 30, 31 3, 30 2, 31 3, 30 2, 31 3. आता एक ट्रिक्स तयार जी की कोणती आहे का तुम्ही सांगा. सर्व सांगा का टेन्शन नका. तुम्ही लक्षात समजलं असेल तर ठीक आहे का. जो महिना 31 नाही त्यानं ऑड दिवस 3, जो महिना 28 नाही त्यानं ऑड दिवस 2, जो महिना 29 ना त्यानं ऑड दिवस 1. जड जड 3 आहे समजा तो महिना 31 ना, जड जड 2 आहे समजा तो महिना 30 ना. मग त्याने एक ट्रिक्स तयार होतो पुरा महिना देखा 30, 32, 32, 33, 23, 30, 32, 32, 33, 23, 23. हा ट्रिक पुरा वर्षाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता जर 28 राहणार तर 3 आणि लीप राहतात 1. म्हणजे काय कोण होतो फेब्रुवारी 29 ना 1. आता जर तुम्ही समजा तुम्हाला 30, 32, 32, 33 पाठलंच नाही ठीक तर तुम्हाला या हात आहेत ठीक. ह्याच्या उच्च आहेत तो महिना पकडा ना 31 ना. जे खाली खोल भाग आहे तो महिना पकडा ना 30 ना. जानेवारी 31, फेब्रुवारी 30, 28, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जो 2 उच्च आहेत
या उच्च समजा दोन्ही 31 जसं की हा जुलै ऑगस्ट कितीला आहे 31 म्हणजे कोड काय 3-3 म्हणून या उच्च जागा पकडा 30 32 32 33 23 23. आता तुम्ही असे पाठ करू शकता ते तुम्हाला डिपेंड करा. ठीक आहे. आता आपण तुम्हाला हे शिकलात. आता तुम्हाला महिन्यात दिवस कसा मोजायचा सांगा. सिरीज वाईज आपली बॅच एकदम एक एक दोन व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्या जातील. तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. कोणत्याही टॉपिक पासून तुम्हाला कुठलीही शंका ठेवली जाणार नाही. आता आहे का समजा आता आपण एक एक दोन महिन्यात दिवस काढत जाऊ. ठीक समजा आता 2 जानेवारी 2028 2 जानेवारी 2028 समजा बरं का वार सोमवार काय वार सोमवार उदाहरणार्थ अंदाज तारीख लिहिणार. तर आपले पुढले तारीख पकडा समजा 1 मार्च आहे. किती आणि मार्च 4 मार्च 2028 ला कोणता वार. ठीक अशी एक तारीख आहे. आता काय करायला माहिती का 28 आहे समजा ना तुम्ही 2028 हा कोणता वर्ष आहे लीप वर्ष आहे. तर तुम्ही लीप वर्ष साधारण वर्ष परत सांगायचं. आता समजा आता हा 1990 आहे आणि 1996. ठीक आता 90 ले 4 ने जर भाग गया तर समजून ते लीप आहे. पण 90 ले 4 ने भाग जात नाही. 24 चौक 96 हाय जाय लीप हाय जाय साधारण. साधारण वर्षमा पुढला वर्ष एक वार पुढे जास. लीप वर्षमा पुढला वार 2 दिवस पुढे जास. ठीक आता साधारण वर्षमा 1 जानेवारी जो वार राहस तोच वार 31 डिसेंबरला राहस. ठीक साधारण वर्षमा पहिला 2 ते 53 वडास बाकी दिवस 52 वडास. ते काही एवढं काही मॅटर नाही करत. ठीक फक्त गोष्ट काय राहस लीप कोणती साधारण कोणती. आता जर 1996 जर लीप आहे तर +4 म्हणजे 2000 आहे परत लीप. सांगा तात्पर्य साधारण वर्ष आणि लीप वर्ष फरक असा आहे की लीप वर्ष दर 4 वर्षानंतर. किती वर्षानंतर आहे 4 वर्षानंतर. साधारण वर्ष आले पुढल्या वर्षी 1 वार पुढे जास. लीप वर्ष आले पुढल्या वर्षी 2 वार पुढे जास. ठीक ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता 2 जानेवारी 2028 आता 28 काय लीप 728 लीप जर 2000 तर लीप आहे आणि आपले दिवस काढणार आहे मार्च. जानेवारी नंतर कोणता वर्ष आहे फेब्रुवारी. आता फेब्रुवारी 29 म्हणजे कोड काय येते ना आला 1. आता जानेवारी काय कितला दिवस नाही 31 ना. मग काय करणार जो महिना दिला त्या महिन्याला 29 द्या का ना. आता जानेवारी जर 31 नाही का नाही मग 31 दिवस मधून 2 मायनस कर किती होणार 29. मग हा जानेवारी दिवस किती होणार 29. जानेवारी नंतर फेब्रुवारी आहे कारण आपल्या तारीख मार्च ने काढली. फेब्रुवारी कोडी 1. आता मार्च काय झालं 4. समजलं का 29 कसा होणार जानेवारी 31 नाही 1 मध्ये ती तारीख मायनस करा आणि वजाबाकी 29 जानेवारी 8 दिवस 29. आपल्या मार्च तारीख काय नाही म्हणून महिना फेब्रुवारी 1 का फेब्रुवारी कोड 30 32 32 33 तो कोड वापरा आपण. 28 साल लीप आहे त्यामुळे फेब्रुवारी कोड 1 मार्च तारीख 4 नाही का 1 नंबर तारीख वजा कराने 2 नंबर तारीख जशी तशी प्लस कर द्या. 29 30 30 4 34. आता तुम्ही एकूण किती दिवस होणार 34. आता आपण 34 ले भागानं 7 किती भागानं 7 7 आता 35 पकडा पण त्याने काय 34 35 पडला मग 7 चौक 28 कितला 7 चौक 28. आता 34 मध्ये 28 या कोणा तुम्हाला ह्याची बाकी आहे ती बाकी काय करा आणि 2 जर 2 28 वार काय सोमवार. मग 1 2 3 4 5 6 बाकी किती आहे 6. 1 2 3 4 5 6 मग तो वार द्या सोमवार त्याला पुढला वार मोजा ना. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे 4 मार्च 2028 वार काय सिंपल. आता विचार करा एवढं जर सिंपल तुम्हाला जर आपला क्लासेस शिकायला भेटत असेल तर प्रत्येक क्लासवर तुम्ही कंटेंट करायला द्या. आज दिनदर शिकायच नाही वेन डायग्राम नातेसंबंध ABCD वर्णमाला तुम्हाला सांगू अजून दिशा बैठक व्यवस्था याचे सगळं टॉपिक येतात तुम्हाला एकदम बेस्ट सिंपल मधून शिकवला जाईल. टेन्शन नाही लावा. ठीक आता पुढे उदाहरण द्या. असा प्रकार घर एक एक उदाहरण प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला आपोआप समजेल. ठीक
आता दिनदर्शिका नाही का उदाहरण लिहिलं, आता परत दुसरं उदाहरण लिहू. महिन्याचा वाढदिवस काढून टाकलं तुम्ही एकटीच पाठच ठेवा. ती कोणती? 30, 32, 32, 33, 23. ठीक. आता जानेवारी 2 महिना आपण गॅप काढा, आता आपण 4 महिना गॅप. ठीक. चला आता 14 फेब्रुवारी 2029 उदाहरणार्थ 14 फेब्रुवारी 2029 या दिवशी वार असला गुरुवार. काय असला? मी कॅलेंडर देख उदाहरण लिहिले अंदाज लिहिले तर करा व्हेरीफाय करते. 14 फेब्रुवारी 2029 वार काय आहे? गुरुवार. ठीक आहे. फेब्रुवारी का नाही आपण आज सप्टेंबर काढू. कसा रे? सप्टेंबर. 9 सप्टेंबर 2029. ठीक. 29 ना वार का देख. आता 14 फेब्रुवारी आहे, वर्ष 29. 29 लेप आहे का? नाही. त्यामुळे आणि 29 28 काही फरक पडणार नाही. आता फेब्रुवारी किला नाही 28 वर आहे. 28 दिवस ना कारण 29 आहे, हा लीप नाहीये. जर लीप राहणार असता 29 दिवस नसता. आता आपण 28 आहे का नाही, पण फेब्रुवारी 28 नाही, ते मी आपण मायनस करू 14. 28 14 घेणार 14. ठीक. आता लक्ष दे. फेब्रुवारी वाढदिवस किती लावणार? 14. ते 28 14 करा. ते आपलं काढणे सप्टेंबर. आता पुन्हा मानले फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक. आधीच ना वाढदिवस लिहू आपण. काय लिहू? वाढदिवस. सुपर आहे मित्र, काही मोठा विषय नाही. तर बाकीना क्लासवाला काय करतात, काही भूत घाललं सांग. ठीक. काही घाबरणार नाही. आता फेब्रुवारी नंतर काय होणार? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जी तारीख द्यालास 2 नंबरने काढानी तिने त्यांचं लिखल्या त्याच दिवस. आज 9 सप्टेंबर 9 जर 27 सप्टेंबर आहे नसती 27. जर तुम्ही डिसेंबर आहे नसती डिसेंबर मध्ये तारीख लिखायची. ठीक. आता मार्च केला दिवस नाही 31 ना, म्हणून कोड काय? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्चला कोड काय? 3. एप्रिल 30 ना, पण कोड ना 2. मे 31 ना, कोड ना 3. जून ना 2. 31 ना 3. ऑगस्ट 3. डिसेंबर सप्टेंबर 9. ठीक. या दुरा 13 काय भानगड माहिती का? या महिन्याचा कोड आहे. ठीक. आता 14 3 17, 17 2 19, 19 3 22, 22 2 24, 24 3 27, 27 3 30, 30 9 39. परत क्रॉस व्हेरीफाय करू. 14 3 17, 17 2 19, 19 3 22, 22 2 24, 24 3 27, 27 3 30, 30 9 39. समजणार? आता 39 हा कोणी एकूण दिवस. आता 39 ला भागणं पडे आपले 7 ने, कारण आठवड्यात 7 तास. 7 5 35, बाकी उरणे 4. मग जो वार असते ना खाली 4 रेषा मारल्या ना 1 2 3 4. ठीक. आता गुरुवार आहे का नाही, गुरुवार पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे 9 सप्टेंबर 2029 काय बनवणार? सोमवार. दॅट्स इट. बस एवढंच म्हणजे कॅलेंडर. हे पहिली बेसिक माहिती जाईल. आता तुम्हाला काय समजणार नाही समजणार आपल्या कमेंट बॉक्सला टाका ना. आणि टीचिंग तुम्हाला आवडत असेल ते मला रिप्लाय देत चला. मला तेवढं मोटिवेशन भेटे, मला तुम्हाला काहीतरी नवीन नवीन करता येईल. ठीक आहे. गरीब दुबाना पोरसपर्यंत आपला क्लासने लिंक नक्की शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोणी गरीब दुबान पोर असतील तर आपला क्लास बाबतीत माहिती आहे. तोपर्यंत भेटू पुढल्या लेक्चरला. जय खानदेश.